सुखी संसाराची अख्खं बुद्ध तुम्हीच उचललं का काय? हे बिचाऱ्यांना कधी कधी म्हणू द्या की ते येवलीशा तोंड घेऊन कीर्तनात बसलेत म्हणजे तुम्ही इथंही त्यांना सोडत नाही. नाही जिकडे जिकडे आम्ही स्थान काबीज केलं ना, राजकारणात आम्ही, घरात सुद्धा मालकी हक्कात आम्हीच, निवडणुकीत आम्हीच, एसटीत सुद्धा आम्हीच. यांनी कंडक्टर उभा केला, कंडक्टर महिलांसाठी राखीव जागाच्या नावाखाली. सरपंचांना आवडलं, पण माझी विनंती तुम्ही जरा ताई सरकारकडे शिफारस करा. तुम्हाला निदान सवलतच द्यायची होती तर निदान विमानाच्या तिकिटात तरी द्यायची होती ना. निदान रुसलं असतं तर केदारनाथ, बद्रीनाथ, 4 धाम, 7 मोक्षपुऱ्या निदान करून तरी आम्ही घरी आलो असतो. सवलतच द्यायची होती सरकारला तर किराणा माला द्यायची होती ना. आता ऐका लक्षपूर्वक, सवलतच द्यायची होती सरकारने तर साडेच्या किमतीत तरी द्यायची होती ना. वाजवा की टाळ्या मग. सरकारला सवलतच द्यायची होती तर गॅसच्या सिलेंडर मध्ये तरी द्यायची होती ना. तरी मला वाटतं 200 रुपयाने गॅस उतरला. 100ने गॅस आणायचा आणि तो 1200ने भरून आणायचा. कोण्या देवाने शिकवलंय? तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. आमच्या परतूरला महिला 1200ने एवढ्या वैतागल्या, त्यांनी गॅसच्या वाट्यावरून किचवरून गॅसच गायब केले. चुली घातल्या, सिलेंडरला टेक न देऊन चुलीत लाकडं घातली. तर केवढं कौतुक आहे समाजाचं. पायाची शोभा सांगितली. मी पुढे म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा. पाऊले चालती सुखी संसाराची, वा पाऊले चालती. जो म्हणणार नाही त्याला पप्याच्या आईची शपथ आहे. पाऊले चालती दुकानाची दुकानाची. काहीचे पाय 5च्या नंतर लेजिम खेळतच चलत येत. आउट ऑफ कव्हरेज एरिया. इस रूटिंग की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. मला एवढं कौतुक वाटतं, गावोगावी पहा तुम्ही मारुतीच्या पारावर 10 वाजता जेवण करते तमाथारे पारावर झोपायला. मी कोणावर टीका करते अशातला भाग नाही. हे जेवण करून जाते 10 वाजता 5 वाजेपर्यंत मारुतीच्या पारावर. नेमके हरिपाठ चालू झाला काही घरी येते तो. कुठंतरी विचार झाला पाहिजे. हा पायाच्या शोभा सांगितली. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. तुम्हाला काय वाटलं महिला मंडळ गोळ्यानी आणि इंजेक्शनाने कुठं दारूचं व्यसन सुटत असतं का? तुम्हाला वाटतंय ना तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? वाटतंय का? म्हणजे पेतात एवढं तरी क्लिअर झालं. दारू इंजेक्शन आणि गोळीने जर सुटली असती तर बेवड्याच्या बायकांनी नवऱ्याला घरी इंजेक्शन टोचली असती, साखळीनं बांधून इकून एक आणि इकून एक. दारू मनाचा संयम आहे, मनाचं कंट्रोलिंग आहे. जोपर्यंत मनाची मानसिकता तयार होत नाही, माझी विनंती प्यायला आणि चॅलेंज करते मी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी तो रात को उतर जाएगी. अरे प्याला पीना हो तो हरि नाम का पियो सावरे, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी. तुम्हाला नशाच करायची असेल तर ब्रँडेड गोष्टीचा नशा करा, सस्त्या गोष्टीचा शोकच करू नका. नशा करायची असेल तर ती करा जी ज्ञानोबा तुकोबांनी केली. नशा करायची तर ती करा जी मीराईने जनाईने केली. नशा करायची तर ती करा जी भाऊ बाबांनी केली. एकदा चढली अजून उतरायचं नाव घेत नाही. मशहूर तेरे नाम की कहानी हो गई, दीवानी 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 हो गई, दीवानी 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 हो गई. मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. लोक लाज की नहीं खबरियां हो, मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. मेरा दीवानी हो गई रे, मेरा मस्तानी हो गई. पायाची शोभा तीर्थयात्रा करण्यात थोडक्यात सांगते. डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, घेई घेई माझे वाचे. नरदेहाची सार्थकता परोपकार करण्यात आणि नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यात. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये अंगांनी गायलं. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवविधा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल तर महाराज सांगतात हरकत नाही.
नाही तुमच्याकडून कोणती भक्ती सहज शक्य होत, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये सौभाग्याची नामपतीची सेवा प्रामाणिकपणे एकनिष्ठ अनन्य भावाने करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. गुरु भक्ती पितृवचन सेवापती. नाही तुम्हाला पंढरपूरला जाता येत हरकत नाही, आळंदीला जाता येत नाही हरकत नाही, पायी सोहळ्यात चालता येत नाही हरकत नाही, गावच्या मंदिरात जाता येत नाही हरकत नाही, हरिपाठ काकडा करता येत नाही हरकत नाही, घरी देवपूजा करता येत नाही हरकत नाही, स्मरणी घेऊन नाम स्मरण करता येत नाही हरकत नाही, तुळशीला पाणी घालता येत नाही हरकत नाही, असा उचलायचा आणि धरणात टाकायचा. हे ऐकून करणाऱ्याने सोडायच्या नादी लागू नका म्हणजे बाद झालं. आपल्याकडून कोणतीच भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही ना, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून घर चालत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्मात प्रामाणिकता, कर्मात कधी व्याभिचार नसावा. कुठलंही कर्म करत असताना पवित्र अंतःकरणाने कर्मण्येवाधिकार असते मा फलीषु कदाचन मा कर्म फुल हेतुर्भूर सत धर्म प्रवर्तते. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे. आज सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरीला जातो साधन भक्ती, पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मण्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो. ही मात्र सिद्ध भक्ती. मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात सुदामजी, भक्तीचा पहिला प्रकार. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन देण्यासाठी येतात. भीलनी परम तपस्विनी शबरी जा कोना गुरु मतंग के करी गए तो हे मिलेंगे राम. पहिली भक्ती स्वामी काळजी. आज आम्ही भर दिवाळीच्या सणाला आनंद साजरा करतो, पण भर दिवाळीच्या सणाला कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप, कोणाचा तरी पोरगा भर दिवाळीच्या सणाला सीमेवरती रक्ताची होळी खेळतो. त्यावेळी तो जवान घरातल्या 70-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचाही विचार करत नाही. तो जवान घरातल्या 55-60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 2 महिन्यानंतर जी माय जगात मला दिसणार नाही अशा आईचाही विचार करत नाही. तो जवान घरातल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही. तो जवान तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. ज्यावेळी आम्ही घरात दिवाळी साजरी करतो
त्यावेळी तो हातात शस्त्र घेऊन देश संरक्षणासाठी सज्ज असतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं तो फक्त भारताचा जवान असतो. अरे हॅट्स ऑफ येतो, नतमस्तकता द्यावी असं तो भारताचं वैभव आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा तो जवान. नवविधा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण नावाची भक्ती आणि जगद्गुरूंच्या भाषेमध्ये ती पहिली स्वामिकाच नावाची भक्ती. तुकोबाराय सांगतात त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची देशसेवा आहे. म्हणून जय जवान. विनंती असेल माझी, रात्री झोपताना 2 व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय झोपू नका. ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार. फक्त 2 गोष्टी टाइमवर भेटल्या तर त्याला निसर्गाने त्याला योग्य वेळी योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. आणि सरकार मायबापानं त्याच्या मालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. पण आमचं नियम कसं झाले, माय झाली भगवती बाप झाला मारुती. निसर्ग साथ देणं, सरकार आपल्या मालाला भाव देणं. ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या बळीराजाला विसरू नका. आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप घेतो, आम्हाला सुखाने झोप यावी यासाठी जो अहोरात्र जागी त्या जवानाला कधी विसरू नका. पहिली स्वामी काज, दुसरी गुरुभक्ती. श्री गुरु वाचवणी कोणी संसार तारक, किंवा श्री गुरु राम वसिष्ठा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला. तिसरी भक्ती पितृवचन. पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. एक वाक्य लक्षात घ्या मायबाप, 2च मिनिटामध्ये मी थांबते. पण या 2 मिनिटामध्ये मला तुमची बडबड वगैरे कलकल अजिबात नकोय. नाही तर मग मी 12 वाजे लोक सोडणार नाही तुम्हाला. आता जी बोलन तिला तिच्या नवरीची शपथ आहे जर तुम्ही बडबड करता तर. विढल एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है. तुम्ही श्रीमंत असाल 1000 लोक तुमच्या मागे पुढे असतील. तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल लोक हातावर प्रेम करतील. तुम्ही चांगलं बोलत असाल लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. समाज तोपर्यंत बोलत राहतो जोपर्यंत वाणीला धार आहे. एकदा तुमच्या वाणीतली धार गेली, तुमचे शब्द बोथट झाले, समाज तुम्हाला विसरतो. ज्या आळंदीच्या धर्मशाळेमध्ये वेदांत वाचस्पती श्री गुरु जगन्नाथांना पवार यांचं कीर्तन 7 ते 9 असेल तर लोक 5 वाजल्यापासून गर्दी करायचे. पण ज्यावेळी अण्णांची वाणी गेली, तारखा घेणारे सप्ताह कमिटीचे मार्गदर्शक संयोजक 5 वाजल्यापासून गर्दी करणारे लोक, त्याच धर्मशाळेमध्ये ज्यावेळी अण्णांची वाणी गेली, वाणी गेल्याच्या नंतर ढोक महाराजाचं कीर्तन होतं, लोक अण्णाच्या खुर्चीला ढुसण्या मारून ढोक महाराजाचं कीर्तन ऐकायला जात होते. ही समाजाची वास्तविकता.